ही वारकरी संत परंपरा, महाराष्ट्रातील जी संत परंपरा आहे त्यांना वंदन करतोय. आमचं इष्ट दैवत जे भोलेनाथ शिवशंकर यांनाही नमस्कार करतो. आणि तिथे ज्या देवळामध्ये आपण बसलेलो आहोत ते दत्त महाराज यांनाही आम्ही नमस्कार करतो आहे. जास्त फापट पसारा न लावता मुख्य विषयाला आपण भेटूया असं मला वाटतं. तुम्ही माझं नाव पुकारल्यानंतर टाळ्या वाजवल्यात. का टाळ्या वाजवल्यात तर माझं मला माहीत नाही. पण मी बदनाम माणूस आहे. काय बदनामी माझे आहे की स्वामीजींना बोलता येत नाही. कीर्तनकारामधली मोठी व्यक्ती, या व्यक्तीने भर सभेत भर कीर्तनामध्ये माझं नाव न घेता सांगितलेलं आहे. माझ्याकडे बघून बोलता येत नाही. तेव्हा मला बोलता येत नाही, मला बोलता येत नाही म्हणजे माझं भूषण आहे का दूषण आहे? मला बोलता आलं असतं तर तुम्हाला कोणी बोलावलं असतं? समजलं ना? दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की आज मला तुम्ही बोलवलं कारण माझा स्वभाव तुम्हाला माहिती नाही किंवा ज्याने परिचय करून दिलेला आहे तर चुकीचा परिचय करून दिलेला आहे. मी दोन फटक्या माणूस म्हणून ओळखला जातो. आणि मला एकदा बोलवल्यानंतर परत ही माणसं मला परत बोलवत नाही. पण याची चिंता त्यांनीच करावी ज्यांना आयोजकाकडून पाठीत पाहिजे असेल त्यांनीच करावी. मी माझा खर्च करून आलेलो आहे. माझा वाहक आहे आणि माझं वाहनही आहे. माझं स्वतःचं नाही आहे. पण सगळ्या जगातल्या काळात मोठाही माझा आत्मा आहे. तर कुणालाही मी हाक मारली तर मला येईल ना? तर नाही. तुम्हाला हाक मारली तरी तुम्ही मला घेऊन जाल का? मग मी माझी मोटर कशासाठी घेऊन घेऊ? विकत घेऊ कशासाठी? विकत घेऊ नाही विकत घेणार. तेव्हा ही माझी परिस्थिती आहे. मला काय तुमचं जाण्या येण्याच्या खर्चाची सुद्धा काही गरज नाही. हिंदू धर्माचे संत जमा होणार आहेत आणि त्या विषयावर चिंतन होणार. एवढं मला कळलं तर मी त्यांना एका शब्दात सांगितलं की मी येतो. मला बोलता येत नाही. तुम्ही सांगितलं तुम्हीच प्रमुख भेट. अरे बाबा मी नको. माझ्यापेक्षा वाचस्पती लोक कितीतरी आहेत या ठिकाणी आणि ते वाचस्पती लोक चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन करू शकतात. त्यांना सवय आहे आणि त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी लोकांना सांगण्यासाठी. तेव्हा ते लोक करतील. मी शिकवणारा माणूस, शिक्षक माणूस आहे. मला काय बोलता येत नाही. ते म्हणाले तुम्हाला बोलता येत नाही हा तुमचा गुण आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलतो. पण मला परत बोलवणार नाही. एक वाईट वाटतं की इथे एवढ्या खुर्च्या जमा केलेल्या आहेत आणि खूप आयोजन केलेलं आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे खूप खर्च केलेले आहेत आणि कार्यकर्ते राबणारे खूप असतील. पण या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या राहिलेल्या आणि जे लोक दुष्ट लोक आहेत ना जे भरलेल्या खर्चाचा फोटो काढत रिकाम्या खुर्च्याचा फोटो काढत असतात. तेव्हा ही वाईट परिस्थिती आहे आणि त्याचं मला खूपच वाईट वाटतंय. असू द्या ही परिस्थिती आहे. एक तर आयोजकांचा गैरसाळपणा असेल नाहीतर ज्यांना बोलवलं त्यांचा आळसपणा असेल नाहीतर आयोजकांनी त्याला पाकिट मिळणार नाही म्हणून सांगितलं असेल. पाकिट मिळणार नसेल तर आमचं हिंदू धर्माचा अभिमानी कोणी कुठे जायला तयार नाही. हो ऋषिकेशमध्ये 10, 20, 25, 100 रुपयाची नोट ठेवली नाही. जेवायला घातलं तर 10, 20 रुपयाची नोट ठेवली नाही तर तो माणूस साधक माणूस श्लोक देखील बोलायला तयार होतो. अशी परिस्थिती आहे जितकी आम्ही लोभी झालेलो.
तिथे त्याग आणि तपस्या आणि समर्पण याचा काय विचार करायचा? याच्या उलट परिस्थिती आहे. काय परिस्थिती आहे बघा की, नुसतं एक आव्हान होतं की या माणसाने हे आपल्या धर्माविषयी हे बोललेलं आहे आणि नुसतं मोबाईलवरून सांगितलं जातं. आपल्या खर्चाने आपल्या गाड्या करत किती माणसं मुंबईपर्यंत गेली? 1,00,000 माणसं मुंबईपर्यंत गेली ना. हे तुमच्या समोर उदाहरण आहे ना. त्यांना बोलवायला लागतं का? नाही. प्रार्थना स्थळावरून मोबाईलवरून सांगितलं, आपल्या ह्याच्यावर स्पीकरवरून सांगितलं, लाऊडस्पीकरवरून सांगितलं तर सगळी माणसं जमा होतात. आमच्यामध्ये ती जमा होत नाही आहे ना. मग हे दूषण का भूषण आहे? इतका जर आमच्यामध्ये आळस असेल किंवा इतका जर आमचा शांतपणा आणि सोशिकपणा असेल की लोक बोलवतात आपल्याला, आपण जायला पाहिजे. आता आम्हाला भीती वाटत होती की आम्हाला आमंत्रण आहे पण बाकीच्या लोकांना बोलवायचं की नाही. तरी माझे 10 माणसं तिथे आलेली आहे, त्यांना आमंत्रण नव्हतं. लग्नाला आपण गेलो तरी आपण आमंत्रण पत्रिकेमध्ये काय सांगतात? सहकुटुंब, काय सहकुटुंब, पुढे आणखी सहपरिवार, सहकुटुंब सहपरिवार या. तुम्ही म्हणाल का हे काय लग्न आहे का? हे लग्न नाही, बरोबर आहे. पण या ठिकाणी विचार होणार आहे, हिंदू धर्माविषयी विचार होणार आहे, भारतीय संस्कृती संबंधी विचार होणार आहे. आणि ह्या याच्यावर विचार करावा. वक्त्याने आणि श्रोत्याने हे सुद्धा लक्षात दिलं पाहिजे की आयोजकांनी तुम्हाला विशिष्ट विषय दिलेले आहेत आणि त्या विशिष्ट विषयावरच बोललं पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे ना. तशी तुम्ही तयारी करून घ्या, बरोबर आहे. तुम्ही जर असं कराल की माझ्या धर्मासमोर किंवा माझ्या लोकांसमोर जशा तऱ्हेने मी प्रवचन देतोय, जशा तऱ्हेने मी कीर्तन करतोय तसंही यांच्यासमोर कीर्तन करेल तर ते चुकीचं आहे ना. काय ना, वक्ता पूजनीय किंवा श्रवणीय कधी होता की जे श्रोत्यांना अपेक्षित आहे ती गोष्ट जर तो वक्ता बोलत असेल तरच श्रोत्यांना सुद्धा बरं वाटतं. हा बरोबर विषय हा आहे, या विषयाच्या अनुषंगाने हा वक्ता बोलत आहे. माझा विषय काय? मला दिलेला विषय भारतीय संस्कृतीवर होणारी आक्रमणे आणि त्यावरील उपाय, हा विषय मला बोलता येत नाही बरं का. आणखी एक सांगायचं होतं की यांच्यापैकी एक माणूस या हजार लोकांना आणू शकतो आणि त्यांच्यासमोर बोलूही शकतो, एवढी त्यांची क्षमता आहे ना. पण आज एवढी सगळी जाहिरात करून या पुढच्या रिकाम्या दिसतात तेव्हा काहीतरी आपलं चुकतंय. दोघांपैकी एकाचं, श्रोत्या भक्तांचं, आयोजकांचं, कोणाचं काहीतरी चुकत आहे. असू द्या. विषय परकीय आक्रमण भारतीय संस्कृतीमध्ये वर होणारी परकीय आक्रमण आणि त्याच्यावरचे उपाय, बरोबर आहे. या विषयावर बोलायचं आहे. आजच्या काळातच हिंदुत्व या विषयाची चर्चा का होते, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मी तुमच्यासमोर प्रश्न टाकतोय, तुमच्या विवेकाला, बुद्धीला झिंजण्या याव्यात. काय बुद्धीला, विवेकाला झिंजण्या याव्यात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सांस्कृतिक आक्रमण चालू आहे ना आता, म्हणून आपण चिंतनाला बसलो आहोत ना. हो, सांस्कृतिक आक्रमण जास्त धोकादायक की राजकीय आक्रमण जास्त धोकादायक? राजकीय आक्रमण, कारण समोर तलवार घेऊन माणूस बसलेला आहे ना, तोफानी तलवार माणूस घेऊन बसलेला आहे ना. मग त्याच्यासमोर तुम्ही काय करू शकणार? काय करू शकत नाही. त्याला समर्पणच, शरणच जावं लागतं ना. मग इराणमध्ये, अरबस्तानमध्ये, ट्युनिशिया
मॉरिटिनिया, इजिप्त, सिरिया, इराण, या सगळं एवढंच नव्हे तर मलेशिया, या इंडोनेशिया, या सगळ्या ठिकाणी देशला देश आक्रमण झाल्याबरोबर 1 महिन्याचा आत दुसऱ्या संस्कृतीमध्ये निघून गेले है ना. भारतीयावर आक्रमण किती झाली आणि कोणाकोणाची झाली याचा विचार करा तुम्ही. भारतीयावर जे आक्रमण झालेले तुर्कांची झाली, मोगलांची झाली, अफगाणांची झाली, त्याच्यानंतर इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज या सगळ्यांनी आक्रमण भारतावर केले ना. हे तर काय आमचा उद्धार करण्यासाठी आले होते काय? उद्धार करण्यासाठी आले, आमचा सुधारणा करण्यासाठी आले होते का? होते लुटायला आले होते, लुटायला आले होते. ते लुटारू होते, ते लोक पण होते लुटारू. त्यांना सन्मान देण्याच्या त्यांच्या संस्कृती, त्यांची जी संस्कृती आहे लुटारूंची संस्कृती आहे. मग लुटारूंची संस्कृतीचं तुम्ही काय करणार आहे? तुम्ही अनुसरण करणार आहेत का हे मला तुम्ही सांगा. आणि ही अतिक्रमण आम्ही त्या काळामध्ये पचवली की नाही पचवली? आजही एवढी आक्रमणं करून बरं धर्मीय किती आहेत? भारतीय संस्कृतीत न मानणारे लोक किती आहेत? 20% ना. तर 80% आम्हीच आहोत ना. किती टक्के आम्ही? 80% आम्हीच आहोत ना. मग ह्या 80% त्याच्या वेळेला तर 95% आम्ही असू ना. मग या 95% एवढी भयंकर आक्रमण होत असताना ती आक्रमणं आम्ही पचवली की नाही पचवली? ते कोण होतो आम्ही? त्यावेळेला आम्ही कोण होतो? हिंदू होतो की नव्हतो? त्यावेळेला आम्ही आमचा आत्मा जपला का नाही जपला? जपला तर तो हिंदुत्वाचा आत्मा म्हणजे हिंदू संस्कृतीचा आत्मा आम्ही जपला का नाही जपला? हो, मानेवर तलवार होते आणि या हातात पुराण घेऊन सांगत होते, कधी सोलत होते. त्यावेळेला सुद्धा आम्ही आमचा आत्मा जपून ठेवला. हिंदुत्वाचा आत्मा आम्ही मरू दिला नाही. मरू दिला नाही तर मग आता ह्याच्यानंतर मरू देऊ काय? मरू देणार नाही. अरे ही काय ही हस्ती ती आहे ना, हिंदू धर्म आहे ना. हे काही वेगळंच रसा नाही. ते कोणाला समजणार नाही, जगातल्या कोणाला समजणार. इथे अवतारानं निर्माण केलं जातं आणि अवतारांची अपेक्षा धरली जाते तोपर्यंत सबुरी असते. काय सबुरी असते? सबुरी हा आमचा धर्म आहे, चिकित्सा हा आमचा धर्म, हिंदू धर्माचा धर्म आहे. आसमान जरी कोसळलं तरी जराही न हलणारा त्याचं नाव काय? हिंदू है ना. आणि एवढं पुष्पट जरी खाली पडलं तरी प्रक्षुब्ध होणारा तो कोण आहे? नाव नका, नाव घेऊ नका, समजून जावा है ना. एवढं पुष्पट जरी पडलं ना तरी बॉम्बा बॉम्ब करणारे, इकडे तिकडे धावा धाव करणारा कोण आहे समजून घ्या. तर आमच्या धर्मानं आम्हाला चिकित्सा सहनशक्ती समजवलेली आहे. पण याचा अर्थ काय आम्ही गप्पच राहतो, उदासीनच आहे अशा तऱ्हेचे गोष्ट नाही आहे. आम्ही 3000 वर्ष हिंदुत्व जपलेलं आहे. हिंदूसाठी काय केलेलं आहे? सगळे आक्रमण सहन केले. तुम्हाला काय लुटायचं तेवढं लुटून घ्या. त्यांनी काय केलंय? अरे मंदिरच पाडले ना. काय केलं? मंदिरं पाडली. नंतर काय केलं? ग्रंथालय जाईल. आणखी काय केलं? धर्मांतरण केलं. बरोबर आहे ना. पोशाख बदलवला, सुद्धा करवली. आणखी काय काय केलं? हेच केलं ना त्यांनी. हे आमचा आत्मा तर त्यांनी बदलू शकलं का? नाही. कारण आमच्या संस्कृतीने सांगितलंय की आत्माला तुम्ही मारू शकत नाही आणि आत्मा कोणाला मारत नाही आणि तो नित्य आहे. आणि आमचा हिंदूंचा आत्मा नित्य तो करू शकत नाही. आणि प्रत्येक युगामध्ये आमची अशी माणसं तयार होतील की हे आमचं हिंदुत्व, हे आमचं आत्मत्व आम्ही जपून ठेवू. त्या काळामध्ये हिंदू सम्राट होते का? नव्हते. ह्या विश्व हिंदू वगैरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणखी हिंदुत्ववादी संघटनाच्या काळात होते काय? सावरकर होते का? नाही होते. महाराष्ट्रामध्ये विजापूरकर होते.
निजाम होते, सगळे होते आणि यांच्या आक्रमण चालू होते, होय ना. या आक्रमण सहन करत होतं ना. आणि यावेळेला कोण काम करत होतं, प्रत्यक्षपणे काम करणारी व्यक्ती कोण होत्या? ज्ञानेश्वर महाराज होते, तुकाराम महाराज होते, नामदेव महाराज होते, एकनाथ महाराज होते, नरहरी सोनार होते, चोखा मेळा होता, बंका होता, चौदा माळी होती. हे सगळे त्यावेळेला जाती नव्हत्या का? नव्हत्या. होत्या का नव्हत्या? होत्या. त्यावेळेलाही जाती होत्या. पण आज जो जातीय संघर्ष चालू आहे, हा संघर्ष त्या काळामध्ये होता का? त्या काळामध्ये नव्हता. विठ्ठलाच्या दाराजवळ सगळी त्यासाठी काय एकत्र राहायचं. आमचा देव हा पवित्र देव आहे. जो देव दुसऱ्याचा स्पर्श करून बाळतो त्याला देव म्हणायचा का नाही म्हणायचा? मला सांगा. जो देव आहे ज्याला स्पर्श झाल्यानंतर त्याला पवित्र करून टाकतो त्याला काय म्हणायचं? देव म्हणायचं. जो दुसऱ्याचा स्पर्श झाला तर स्वतः वाटतो त्याला देव म्हणायचं का? या देवाला स्वीकार, असल्या देवाला स्वीकार करायचाच नाही. विठ्ठलाच्या पायाजवळ जात विठाली जात नाही. विठ्ठलाच्या पायाजवळ जो कोणी काय करेल, पाय डोकं ठेवेल, तो पवित्र होऊन जातो. खळ देखील काय होऊन जातोय? सज्जन होऊन जातो. ही आपल्या देवाची महती आहे. आणि असले देव आपल्याला पाहिजे जे देव पाठवून जातात. ते देवच नाही, त्यांच्या देवळच न जाऊ. मी असल्या माणूस आहे. मी आता बंडखोर माणूस आहे का, क्रांतिकारक माणूस आहे का, काय म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणा. पण मी देवाचा परमभक्त आहे, जेवढी मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. विषय आहे परकीय संस्कृतींची भारतीय संस्कृतीवर होणारी आक्रमण. ही आक्रमण एक राजकीय स्वरूपाचं असतं, दुसरं खानपानाचं असतं, तिसरं कला कौशल्य याचं, क्रीडा कौशल्य कला हे जे गुण असतात याचं आक्रमण असतं, पेहरावाचं आक्रमण असतं आणि विचाराचं आक्रमण होत असतं. ही सगळी आक्रमणं असतात. आणि ही आक्रमणं बसवण्यासाठी हिंदुत्व जे उत्स्फूर्त आपल्यामध्ये आहे त्याचं जागरणाचं कार्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक करत आहे. त्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना जेवढं आपल्या परीने सहाय्य करता येईल तेवढं केलं पाहिजे. एक मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही आम्ही सगळ्यांचे साक्षी आहेत ना, नाही ना. रामाचं मंदिर होईल असं तुम्हाला वाटत होतं का? आपल्या डोळ्याने रामाचं मंदिर आपण पाहू शकू ही याची गरज तरी स्वप्नात तरी तुम्ही कधी ही केली होती का? पण पाहिजे झालं ना, झालं काय झालं ना, करून दाखवलं ना. काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं जाईल हे कधीतरी तुम्ही स्वप्नात तरी कल्पना तरी करू शकत होता का? कधीतरी कल्पना करू शकत होतो? भीती वाटत होते, रक्ताचे पाठ होते आणि पिशाच काय करते, राक्षस काय करते, सगळ्या भारताला त्रास करतात. पण त्यानं ठीक करण्याचं काम केलं की नाही केलं ना. म्हणजे मग निराश होण्याची काही जरुरी आहे का? आजच्या काळामध्ये देखील समर्थ माणसं पैदा करण्याची शक्ती हिंदू धर्मामध्ये आहे. तो शिवाजीच पहिला, राणा प्रताप पहिला करतोय, सम्राट अशोक सगळे पहिला करतात. असं नव्हे, आजच्या काळामध्ये देखील उद्भूत सुप्त शक्ती आपल्यामध्ये आहे आणि ती आपण करू शकतो. ही सुप्त शक्ती आपल्याला जागरण करण्यासाठी अशा तऱ्हेचे समारंभ आहे. या समारंभाला आपण अवश्य आपल्या मित्र परिवारासकट सगळ्या जणांनी आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता याच्यावर ही आक्रमण कशी काय होतात हे बघा. आपलं विचाराचं जे चक्र आहे, विचार चक्रच उलट फिरवलं जातं. जे जुनं आहे ना, जे जुनं आहे ते किळसवाण आहे, ते घृणास्पद आहे. जुन्यानंतर विचार करू नये, है ना.
मग त्याला आजच्या भाषेमध्ये मॉडर्न म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मॉडर्न. मॉडर्न म्हणजे आधुनिक. अरे आधुनिकतेची व्याख्या काय तुमची मला सांगून द्या ना. आधुनिक कोणाला म्हणायचं? पुरोगामी कोणाला म्हणायचं? प्रतिगामी कोणाला म्हणायचं? 20 वर्षापूर्वी जो माणूस सगळ्यांच्या बरोबर राहिला आणि ट्रिपल तलाकविषयी ज्याने आंदोलनं केली, त्यावेळेला जे लोक सगळे होते बरोबर होते ते पुरोगामी, की आता 20 वर्षानंतर ट्रिपल तलाक झाल्यानंतर जो त्या ट्रिपल तलाकाचं स्वागत करतो तो पुरोगामी, आणि तो त्याचाच मित्र त्याचा विरोध करतोय तो पुरोगामी. सांगा बरं, पुरोगामी आणि प्रतिगामीपणाची व्याख्या बदल केली असते. तुम्ही विचाराने पुरोगामी व्हायला पाहिजे है ना. प्रतिगामी राहता का? विचाराने पुरोगामी तुम्ही राहायला पाहिजे. आणि विचाराने तुम्ही प्रतिगामी बुरसट वृत्तीचे राहिले नाही पाहिजे. अंधश्रद्धा वृत्तीचे राहिले नाही पाहिजे. तुमच्या श्रद्धा या डोळस पाहिजे. श्रद्धा कसा पाहिजे? डोळस. तुम्ही चिकित्सक राहिले पाहिजे. आमच्या वेदांतामध्ये हमेशा चिकित्सेला फार मोठा वाव असतो. पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष करून चिंध्या करायचा हे आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं असतं. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले हे काय आम्हाला शिकवणारे अंधश्रद्धा काय असते? साधू संत माझी बुवा आहे, ब्रह्मा अंधश्रद्धा आहे, साधू संत अंधश्रद्धा आहे, पूजा अंधश्रद्धा आहे, सगुण पूजा अंधश्रद्धा आहे, निर्गुण पूजा अंधश्रद्धा आहे. हे श्याम मानव आणि दाभोळकर आम्हाला काय शिकवणार आहे? अंधश्रद्धेच्या निर्मूलनमध्ये मी पण होतो बरं का, पण देवाने आम्हाला उलट घेऊन दिलं आणि श्रद्ध बनवलं. माझा प्रचार कर लाव, ही देवाची कृपा तुम्ही झाली. अहो आमचा वेदांत सगळ्या संसार मिथ्या आहे, जन्म मृत्यू हा मिथ्या आहे, भवसागर हे मिथ्या आहे. सगळ्यांचं सामर्थ्य करतो की नाही करतो ना. सगळ्यात जग संसार, संपूर्ण संसार मिथ्या आहे, संपूर्ण संसार खोटा आहे. हे कोण सांगताय? आमचा वेदांत सिद्धांत असतो. एकमेव द्वितीयं ब्रह्म नेहनानाथ, एकही ब्रह्मच सत्य आहे. अल्लाहू अकबर तुम्ही म्हणताय, त्याच्या अगोदर 3000 वर्ष एकमेव द्वितीयं ब्रह्म आम्ही म्हटलेलं आहे ना. काय सांगता तुम्ही आम्हाला शिकवणार? काय तुम्ही कल्पना आम्हाला तुम्ही पडवणार आहे? हे मूर्ख लोकांना तुम्ही शिकवा है ना. याला काय कळत नाही, अडाणी डोबी आहेत, हे दरिद्री अशा लोकांना करतो. तर ह्या दरिद्री लोकांना टार्गेट केलं जातं. काय केलं जातं? आता मी ह्याच्यावरचे उपाय तुम्हाला सांगणार. भाषेच्या बाबतीत इंग्रजी भाषा ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि ही इंग्रजी भाषा जगामध्ये सर्वत्र सर्व देशामध्ये चालते. कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर इंग्रजी भाषेवरनं तुमचं काम होतं. हा भक्कटपणा आहे ना, खोटारडेपणा, एक नंबरचा खोटारडेपणा. रशियामध्ये इंग्रजी चालते का? नाही. चायनामध्ये नाही, जपानमध्ये नाही, फ्रान्समध्ये नाही, इटालीमध्ये नाही. मग आम्हालाच शिकवता, आमच्या पोटक्यावर इंग्रजी भाषा बसवता तुम्ही. लहानपणापासून गीतेचा एक श्लोक आला तर त्याचं कौतुक केलं पाहिजे ना त्या बालकाला. गीतेचा श्लोक शिकवायचा नाही. गुड मॉर्निंग, वेलकम, थँक्यू हे शिकवायचं. याचा अर्थ काय करतात? लहानपणाच्या त्या बालवाडीमधल्या पोरांना इंग्रजी तुम्ही शिकवतायत ना, त्याला मातृभाषा अजून शिकलेला नाही. हा माणूस मोठा झाल्यानंतर काय करणार? अर्धवटासारखा बोलणार. ही माणसं तुम्ही कित्येक माणसं तुम्ही बघितली आहेत की नाही बघितली? तुम्ही या यूट्यूबवर बोलतात ना, पत्रकार परिषदा होतात, मोठ्या मोठ्या लोकांना काय करतात? बोलवतात. तो पहिला जो आहे अँकर आहे, इंग्रजीमधून बोलायला सुरुवात करतो आणि मग तो वक्ता काय बोलतोय हिंदीतून बोलायला लागतो, त्याचा मराठीतून बोलायला लागतो ना. सगळी अर्धवट मंडळी अर्धा इंग्रजी बोलतात आणि अर्ध काय करतात? हिंदी बोलतात किंवा अर्ध इंग्रजी बोलतात आणि मराठीत बोलतात. कारण याने आपलं मूळ गमावलेलं आहे.
यांच्या मायबापांनी लहानपणापासून त्यांना काय केलेलं आहे? इंग्रजी शिकवलेलं आहे, परकीय संस्कृती शिकवलेली आहे. परकीय भाषा तुम्ही शिकलात तर तुम्ही काय करणार आहे? परकीय वेशभूषाही करणार, परकीय खानपान करणार, तुमचं विचार चक्रही कसं होऊन जाणार, परकीयच होणार. हे जे परकीय आहे ते सगळं चांगलं आहे आणि जे भारतामधलं आहे ते सगळं वाईट आहे, ही तुमची वृत्ती होणार. मग आता मला सांगा, आता तुम्हाला वाईट वाटत, आता तुम्हाला वाईट वाटत, आता तुमची मुलं पहिल्या वर्षापासून इंग्रजीमध्ये शिकतात की मराठीत शिकतात? सांगा मला, तुम्ही सांगा ना, बोला ना तुम्ही. हे मोठे मोठे लोक आयोजक खरे लोक कोण आहेत? आणखी कोण आहेत? त्यांनी सांगा ना, तुमची मुलं इंजिनियर आहेत, तुमची मुलं मराठीतून शिकतात ते इंग्रजीमधून शिकतात? त्या यूट्यूबमध्ये बघा कितीतरी क्लिप आलेले आहेत. एका गावठी माणसाला काय करतात, तो अशी एकदम चिकट ठेवली अशी केलेली आहे, सगळं उघडे ठेवलेली आहे. ती काय करते? बाई सांगते की तू ग्रामीण आहे, तुला काय येत आहे, तुला काय येणार नाही. इंटरव्ह्यूसाठी साडी नेसलेली एक बाई, अनुभववाली बाई आली आणि तिच्या समोर काय करते? फटाकडी हे ना, सगळं उघड हे ना. ही येऊन तिला सांगते की ही इंटरव्ह्यूला कशाला बसवलंय? ते अनुभवी बाई आहे आणि पातळ घेऊन भारतीय साडी नेसून जाणं हे काय वाईट आहे का? तर आमच्या मनामध्ये भरवलं जात आहे की बाईने साडी नेसणं हे वाईट आहे आणि ते पॅन्टी बिंटी घालणं हे चांगलं आहे. मला सांगा, आता मला सांगा, तुम्ही तयार आहे का? याला परत बोलू नका, हे तुम्ही बोलणार की नाही मला सांगा. संकल्प घ्या की माझ्या पोरीला बर्गर घालायला लावेल, पॅन्टी घालायला लावणार नाही. माझ्या पोरीचा विवाह झाल्यानंतर ते लेहंगा आणि सलवार घालायला लावणार नाही, भारतीय साडी घालायला लावेल. आणि हे जर तू करणार नसेल मी तुला शिकवणार नाही. किती मायबाप त्याला बोलायला तयार आहे? सांगा ना, किती मायबाप बोलायला तयार आहे? तुम्ही सुद्धा तसं ना देखायला की ही मुलगी काय सांगते. आता बघ सगळीच अडचण किती आले. अरे बापाला तुम्ही बाबा नाही म्हणणार का? तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवता? तुमची आई काय शिकवते तुम्हाला? आपल्या मुलांना आपल्या स्वतःला काय म्हणाला? मम्मी म्हणायला शिकवते ना, आणि तुम्हाला काय म्हणायला शिकवते? बाबा. याची तुम्हाला लाज वाटत नाही का? लाज वाटत नाही का? कसले तुम्ही कीर्तन करतात आणि कसलं तुम्ही काय करताय मला समजत नाही. जो बापाला बाप म्हणून आपल्या मुलाला शिकवत नाही, आईला आई म्हणून म्हणायला शिकवत नाही, त्या कीर्तनकाराचं काय काय कसलं प्रबोधन काय प्रबोधन करतोय? सगळं जग पुढे चाललेलं आहे, जग इकडे चाललेलं आहे. याची तुम्हाला शरम येत नाही का? लाज येत नाही का? की माझा मुलगा मला बाबा म्हणायला तयार नाही, तो पप्पा म्हणतोय. पप्पा हे कुठलं नाव आहे? परकीय आहे ना, है ना. आईला आई नाही म्हणायचं तर कोणाला आई म्हणायचं? मम्मी म्हणायचं. हो, कुठली आई स्त्रीला आदराने बोलण्यासाठी भारतामध्ये शब्द आहेत की नाही? आहेत ना शब्द. काय म्हणायचं? बोलावं. तुम्हाला माहिती का शब्द? कुठल्याही स्त्रीला आमच्या भाषेमध्ये आम्ही ताई म्हणतो. कुठली स्त्री असू दे, ताई, अक्का, काकू अशा तऱ्हेने म्हणतो ना, बरोबर आहे ना. हा बाब्या अधिकारी आहे, डॉक्टर आहे, आणि त्याच्या खाली कोण आहे? नर्स आहे. ती बाई आहे, अर्धवट आहे ना, शिक्षण फार मोठं नाही. तो बाब्या तिला काय म्हणतो? मॅडम. काय म्हणतो? मॅडम. मॅडम का म्हणतो? अरे आमच्यामध्ये शब्द आहे ना, देवी हा शब्द आमच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये शब्द आहे महोदया हा शब्द आहे ना. मुसलमान लोक मोहतरमा म्हणतो. काय म्हणतो? मोहतरमा. मग आमच्यामध्ये शब्द आहे ना काय? महोदया म्हणून. तर महोदया आपल्याला म्हणाला. अरे ते शहरातले लोक म्हणायला लागल्यानंतर आज गावची शेतकरी देखून मॅडम 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 मध्ये वर काय आहे तो लावून बोलतो.
उपमॅट्रिया बोलतोय. तर त्याला नीट शब्दही बोलता येत नाही. कशाला बोलता तुम्ही? आपले शब्द आहेत की नाही? बरं बघा, पोरांची नावं ठेवताना तुम्ही काय नावं ठेवताय? काय नावं ठेवताय? ते जुने रामचंद्र नाव ठेवलं तर आवडतं का तुम्हाला? सांगा. नाही आवडत. बरं, श्रीकृष्ण नाव ठेवलं तर आवडतं का? नाही आवडत. बरं, श्रीहरी, बरं परशुराम, नाही आहे ना, वामन नाही आवडत, दामोदर नाही आवडत. ह्याच्यापैकी एकही नाव तुम्हाला आवडतच नाही. बरोबर. बरं, पोरीची नाव गोदावरी, फार जुनं नाव. गोदावरी, कावेरी, कृष्णा ही नावं आवडतात का? गंगा नाही आवडत. का नाही? और तीर्थातील क्षेत्र अयोध्या, काशी है ना, द्वारका, ही तरी नावं, ही नावंही आवडत नाही. पण काय या समाजाला काय करायचं? आपलं स्वत्व विसरलेल्या समाजासाठी काय करायचं? मग तुम्ही हे कीर्तनामध्ये जरा सांगा ना. माझा जो कळवळ आहे, माझी जी पोट तिटीक आहे, हा माझा विषय आहे. मी बोलत राहतो सगळीकडे, अशा तऱ्हेने बोलत राहतो. आणि म्हणून मी यांना सांगितलं तुम्ही काय करू नका, मी येणार, हा माझा विषय आहे. मग ह्याच्यावर तुम्ही काय करणार आहे? आपल्या पोरीची नावं तुम्ही काय करणार आहे? गंगा ठेवणार आहे का? पहिल्यांदा आपल्या येडबा नाव ठेवत होतं की नाही? धोंडी नाव ठेवत होतं की नाही? है ना, दगडू नाव ठेवत होतं काय? आपलं काय बिघडलं सांगा? मग देवाची नाव ठेवलं तर आपलं काय नुकसान आहे? की आधी त्याचं नाव विठ्ठल ठेवते. काय नाव ठेवते? विठ्ठल ठेवते. आणि त्याच्या आई जाऊन शाळेत दाखला करताना अक्षय नाव ठेवते. आता त्याला काय करायचं? इथे अक्षय साक्षात आहे बघा. काय करायचं? त्या आईला आवडत नाही. मग हे तुम्ही सगळे देवाचं सगळं सांगतात, खूप सांगताल, विनोद करताल, कीर्तनाची कॉमेडी करताल, सगळं करताल. पण इथे हे सांगाल की आपल्या पोरांची नावं देवाची ठेवा, आपल्या पोरांची नावं तीर्थाची ठेवा, आपल्या पोरांची नावं नद्यांची, पवित्र नद्यांची ठेवा. हे तुम्ही सांगाल. आपल्या देशाच्या पवित्र नद्या, पवित्र तीर्थक्षेत्र, देवता यांचा अभिमान लुप्त झालेल्या माणसाचं सगळं सत्वच संपूर्ण झालेलं आहे. आणि ज्या माणसाचं सत्व समाप्त होतं ना, तो समाज नष्ट व्हायला लागला. तरी पण मला माझा हिंदू समाजाचा काय अभिमान आहे. कितीही बाकीचे धर्म सांगलेले असतील तरी पण मी माझा हिंदू धर्माचा अभिमान बाळगूनच राहील. मला मान्य आहे. आज या ठिकाणी जे प्रवचन करायचं ते प्रवचन नाही आहे, हे व्याख्यान आहे. आणि या व्याख्यानामध्ये विशिष्ट विषय दिलेला आहे आणि या विशिष्ट विषयावरच बोलायचं आहे. तो विषयावर मी बोलतोय. कीर्तनासारखे प्रमाण मी देणार नाही आणि माझ्याकडे काही प्रमाण नाही आहे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाचा जो आघात होतोय, आता बघा, मातंगाची वस्ती जिथे जास्त आहे किंवा दलितांची वस्ती जिथे जास्त आहे, ज्या दलितांच्या वस्ती जास्त जिथे आहे तिथे जर एखादं ख्रिश्चनांचं मिशन असेल, ख्रिश्चनांचं मिशन असेल तर काय ते करेल? तिथला पादरी तो त्या मातंगाच्या वस्तीमध्ये जाईल की नाही जाईल? मग त्यांच्याशी बोलेल की नाही बोलेल? मग रोजचे सारे संकट आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल की नाही होईल? है ना. आपण कधी मातंगाच्या वस्तीमध्ये खुरपणी चरायला मजूर ढुंढण्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या वस्तीमध्ये जातो का? नाही जात. अहो, तुम्ही मला काय सांगतायत? चातुर्वर्ण्याची गोष्ट तुम्ही काय बोलताय? चातुर्वर्ण काय? चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्मशः. जन्मशः म्हटलंय का? मला सांगा, महामंडलेश्वरांनी सांगा, जन्मशः हे शब्द आहे का? नाही आहे. गुणकर्मशः आहे. गुण आणि कर्मानुसार चातुर्वर्ण आहे. चार वर्ण आहे. हे जगामध्येच नाही आहेत का? जगामध्येही आहेत. जगामध्ये सुतार नाही का? ब्राह्मण नाही का? सगळेच आहे.
आता ब्राह्मण लोकांनी तुम्ही एवढे जगापेक्षा वेगळे काय वेदाने सांगितलं म्हणलं काय त्यावेळेला असंच मान्य जगामध्ये गुलामगिरी होती की नाही. मग गुलामगिरीचं समर्थन त्याच्या समाजाचे धर्मग्रंथ करत होते की नाही. बाळवंत केलंय का नाही केलंय केलाय. मग ते त्यावेळेला योग्य होतं. आता या वेळेला योग्य आहे का. आता जग ते गेलेलं आहे. मला तुम्हाला सांगून द्या त्या दलित समाजामध्ये आदिवासीमध्ये समाज MA झालेली माणसं तयार झालेली आहे. ठीक आहे तुम्हाला तुमचं ऐकतील का की तुम्ही बाजूला राहा. तुम्ही जर तुम्हाला ते पाहतात तुम्ही मंदिराच्या जवळ आल्यानंतर तुम्ही त्यांना हिडीस करताना हिडीस करताना मग हे त्यांना वाईट वाटतं का तिथे बसलेला आहे तो बौद्ध बसलेला आहे. कोण बौद्ध भिक्षू बसलेला ये बाबा मी तुझ्या माझ्या बाबासाहेबाला कर नाही तर बुद्धाला नमस्कार कर मी तुला बुद्धाचं मंदिर बांधून देतो सरकारच्या पैशावर आणि त्याला कर म्हणून सांगतात. मग आम्ही आमच्या हिंदू बांधवांना आमच्या देवळामध्ये काय येऊ देत नाही काय येऊ देत नाही काय येऊ देत नाही काय एवढं तुम्हाला झालेलं आहे. अरे तुम्ही हॉटेलामध्ये सगळे खातात. हॉटेलामध्ये काम करणारे कोण आहे सगळे करताना त्या दुकानामध्ये फास्ट फूडमध्ये तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्ही फास्ट फूड खाता तिथे काम करणारे कोण आहे. तुम्ही तुमच्या दिंड्यामध्ये जे हे माणसं लावतात आचारी माणसं लावतात तिथे भाकऱ्या भाजणाऱ्या बाया असतात त्या कुठल्या समाजाच्या असतात. विचार केला का त्यावेळेला विचार करत नाही. पण देवळाच्या वेळेला यायचं झालं तर तुम्ही काय करणार आहे त्याला येऊ देणार नाही. मला माहिती आहे आवडत नाही आहे तुम्हाला समजलं. तुम्हाला भीती वाटते त्रास होत आहे. लोक काय करतील आपली चित्तनं घेतील का नाही घेतील. पण हे झालं पाहिजे. हे झालं नाही तर तो मातंगाच्या वस्तीमध्ये जाऊन सांगतोय की हे बघ तुला कधी जाऊ देतात का तुझ्या देवळामध्ये जाऊ देत आहेत का नाही जाऊ देत आहे. मग माझ्याकडे ये ख्रिश्चन तो सांगतो काय माझी अडचण आहे 30-40 रुपये पाहिजे. तो 30-40 रुपये त्याला देतो आणि तो दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन होऊन जातो बप्तिस्मा त्याचा होऊन जातो. हे दुःख वाटत नाही का वेदना होत नाही का की हिंदूची संख्या कमी होते ह्याचं दुःख होत नाही का तुम्हाला त्रास होत नाही.